तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल रिवाइज फ्रॉम होममध्ये. तर आज आपण भूगोलचा पहिला धडा वितरणाचे नकाशे अभ्यासणार आहोत. चला तर अभ्यासू. तुम्ही मागील इयत्तामध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात जिल्हा, राज्य, देशांच्या नकाशाचा अभ्यास केला आहे. नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चालांचे वितरण दाखवणे हा असतो. काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात. हे जे उद्देशात्मक नकाशांचं हे आहे ना, ते नक्की पाठ करून जा, पेपरमध्ये नक्की विचारतात ते. विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते. या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. अशा नकाशातून घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकी माहिती आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण खालील 3 प्रकारात दाखवले जातात. आता वितरण नकाशे यांचे 3 प्रकार पडतात. पहिले टिंब पद्धत. चला तर अभ्यासू. टिंब पद्धत. सांख्यिकी माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा नकाशा तयार केला जातो. हे बघा असा. यामध्ये दर एका टिंबाचा मूल्य ठरवले जाते. जसे छोट्या टिंबाचे मूल्य 10,000, थोडे मोठे टिंबाचे मूल्य 50,000, त्याच्यापेक्षा थोडे मोठे टिंबाचे मूल्य 1,00,000, त्याच्यापेक्षा मोठे टिंबाचे मूल्य 2,00,000 आणि सर्वात मोठ्या टिंबाचे मूल्य 5,00,000. अशा प्रकारे टिंब पद्धतीचा नकाशा काढला जातो. टिंब पद्धतीचे नकाशा तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचा उपयोग केला जातो. एखाद्या प्रदेशामध्ये ज्या त्याने हे घटक वितरित झाले आहे तशाच त्याने हे नकाशात टिंबे देऊन वितरण दाखवले जाते. उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या, पशुधन संख्या, वितरण इत्यादी टिंबांद्वारे वितरण दाखवताना टिंबांचे मूल्य ठरवावे लागते, ते आपण पाहिले. त्यासाठी प्रदेशातील घटकांच्या सांख्यिकी माहितीचे कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानुसार टिंबाचे मूल्य ठरवले जाते. हे मूल्य ठरवताना टिंबाचे आकारमान, घटकांची घनता व नकाशाचे प्रमाण याचा विचार करावा लागतो. प्रत्येक उपविभागातील घटकांच्या संख्येसाठी किती टिंबे द्यावीत हे आधी ठरवावे. नकाशात टिंबे देताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी. 1. मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार सारखाच ठेवणे. 2. प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादी घटकांचे वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंब देणे. लोकसंख्येचे वितरण दाखवताना ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो. यानंतर दुसरा प्रकार पडतो क्षेत्रगणित पद्धत. या नकाशामध्ये भौगोलिक घटकांची आकडेवारी वेगवेगळ्या छाया किंवा छटांनी दाखवली जाते. हे नकाशे काढताना घटकाचे मापन, सर्वेक्षण इत्यादी प्रक्रियेतून उपलब्ध झालेल्या सांख्यिकी माहितीचा उपयोग केला जातो. यामध्ये प्रदेशाच्या प्रत्येक उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य दिलेले असते. प्रदेशातील उपविभागाच्या घटकांतील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात. त्यानंतर त्याचे साधारणतः 5 ते 7 गटात वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. ते वापरताना वाढत्या मूल्याप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात. हे बघा, हा आहे क्षेत्रगणित नकाशा अमरावती जिल्ह्याचा. कट करून टाकलं. यानंतर तिसरा प्रकार पडतो समदनी पद्धत. मागील इयत्तामध्ये तुम्ही समोच्च रेषा व समद्वार रेषांचे नकाशे पाहिले आहेत. त्या नकाशात समान मूल्य दर्शवणाऱ्या रेषांच्या आधारे वितरण दाखवले होते. जेव्हा एखाद्या चलाचे वितरण सलग असते तेव्हा ते दाखवण्यासाठी समगणित पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ उंची, तापमान, पर्जन्य इत्यादी.
आता हे बघा, अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या दाखवली आहे या नकाशात. जिडे रेषा गडद होत जाता तिडे लोकसंख्या वाढत जाते व जिडे रेषा असे दूर दूर पसरतात तिडे लोकसंख्या कमी होत जाते. हा पण एक समगणी पद्धतीचाच नकाशा आहे. या नकाशासाठी प्रदेशातील काही ठिकाणांची उंची, तापमान, पर्जन्यमान इत्यादींची अचूक सांख्यिक माहिती मिळवावी लागते. दोन जवळजवळ असणाऱ्या ठिकाणांची उंचीतील किंवा पर्जन्यातील फरक हा समान गतीने होतो हे गृहीत ठरलेले असते. येथे क्षेत्रातील उपविभागाचा विचार केला जात नाही. सांख्यिक माहिती ही त्या त्या ठिकाणाची असते. अशा प्रकारच्या सांख्यिक माहितीस बिंदू संदर्भीय माहिती असे संबोधतात. नकाशावर त्या ठिकाणी चलाचे मूल्य लिहिले जाते. जितक्या जास्त स्थानांचे मूल्य माहीत असेल तितके वितरणाचे आकृतिबंधाचे अचूक चित्रण या पद्धतीत करता येते. माहितीच्या आधारे खालील टप्पे वापरून समगणी नकाशा तयार केला जातो. 1. समगणी नकाशा काढताना घटकांचे जास्तीत जास्त व कमीत कमी मूल्य विचारात घेऊन वर्गांतर ठरवले जातात. मित्रांनो, हे बघा मित्रांनो, आता मी जेवढं अंडरलाईन केलेलं आहे ना ते नक्की पेपरमध्ये येणारच आहे. ते नक्की पाठ करून जा. त्यानंतर ठरवलेले वर्ग हे बघा मित्रांनो, मी जेवढे पण अंडरलाईन केलेला पोर्शन आहे ना तो नक्की पाठ करून जा, कारण हा पेपरमध्ये 100% दर्शवला जातो. यानंतर 2. ठरवलेल्या वर्गासाठी रेषा काढल्या जातात. त्यासाठी समान मूल्य असलेल्या ठिकाणांना रेषेने जोडावे लागते. अशा प्रकारे तयार केलेल्या नकाशांच्या आधारे खालीलप्रमाणे निष्कर्ष काढता येते. सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकातील बदल तीव्र आहे आणि एकमेकांपासून दूर असतील तर बदल सौम्य असतो. या नकाशामुळे घटकांच्या वितरणातील नैसर्गिक कल लक्षात येतो. आता याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहे. जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे? पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत गेलेले आहे? जिल्ह्यात कमीत कमी पर्जन्यमान किती आहे? चला तर मी 2 प्रश्नांचे उत्तर देऊन टाकतो. शेवटचे प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. जिल्ह्यात कोणत्या दिशेला पर्जन्यमान जास्त आहे? तर हे बघा, पूर्व दिशेला पर्जन्यमान जास्त दिसते, तर याचं उत्तर आहे पूर्व दिशेला. यानंतर पर्जन्यमान कोणत्या दिशेने कमी होत गेलेलं आहे? पर्जन्यमान पश्चिम दिशेने कमी होत गेलेले आहे. आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्या. याचे उत्तर कमेंटमध्ये द्या बरं का. भौगोलिक क्षेत्रफळ. क्षेत्रफळ ही भूगोलातील एक महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. भौगोलिक संकल्पांचा व घटकांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रफळाने घेता येतो. मानव आणि पर्यावरण यांच्यातील संबंध जाणून घेण्याच्या दृष्टीने भौगोलिक क्षेत्रफळी अत्यंत उपयुक्त असतात. क्षेत्रफळीची पूर्वतयारी. क्षेत्रफळीची पूर्वतयारी करताना भेटीचे ठिकाण त्या ठिकाणाला भेट देण्याचा हेतू निश्चित करावा. क्षेत्रफळीमध्ये आपण कोणकोणत्या घटकांचे निरीक्षण करणार आहोत ते ठरवून घ्यावे. ज्या ठिकाणी आपण भेट देणार आहोत त्या ठिकाणाचा नकाशा व तेथे जाण्याच्या मार्गाचा नकाशा याचा अभ्यास करावा. क्षेत्रफळीच्या ठिकाणचे अंतर, तेथे जाण्याची वाहतुकीचे मार्ग, वाहतुकीची साधने व क्षेत्रफळीसाठी लागणारा वेळ या संदर्भात नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन घेऊन व क्षेत्रफळीच्या हेतूनुसार विद्यार्थ्यांनी नमुना प्रश्नावली तयार करावी. क्षेत्राची निवड. भौगोलिक क्षेत्रफळ ही विविध घटकांच्या अभ्यासासाठी आयोजित केली जाते, जसे प्राकृतिक भूरूपे, नदी किनारा, धरण, सागर किनारा, पर्यटन स्थळ, भौगोलिक घटकांशी संबंधित संग्रहालय किंवा कार्यालय
खेडेगाव, वनक्षेत्र इत्यादी. स्थानिक परिस्थितीची माहिती घेऊन घटकांची निवड करावी व भेटीसाठी आवश्यक ती परवानगी पत्रे घ्यावेत. क्षेत्र भेटीसाठी नोंदवही, नमुना प्रश्नावली, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, टेप, होकायंत्र, नमुना गोळा करण्यासाठी पिशवी, नकाशा, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी वस्तू बरोबर घ्याव्यात. क्षेत्र भेटीसाठी घ्यायची काळजी. क्षेत्र भेटीसाठी जाताना स्वतःची व इतरांची सुरक्षितता पाहणे आवश्यक आहे. क्षेत्र भेटी दरम्यान शिक्षकांच्या सूचनेचे योग्य पालन करावे. दुर्गम अनोळखी ठिकाणी एकटे जाऊ नये. क्षेत्र भेटीच्या परिसरात वावरताना स्थानिक लोकांशी संपर्क साधून तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा. क्षेत्र भेटी दरम्यान आपल्याकडून तेथील पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आपत्कालीन स्थितीसाठी प्रथमोपचार पेटी बरोबर ठेवावी. अहवाल लेखन. क्षेत्रभेट पूर्ण झाल्यावर प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अहवाल लेखन करावे. त्यासाठी पुढील मुद्द्यांचा वापर करावा. आवश्यक तेथे छायाचित्र जोडावीत. प्रस्तावना. स्थान व मार्ग नकाशा. प्राकृतिक घटक, हवामान, लोकसंख्या, पर्यावरणीय समस्या व उपाय. भूमी उपयोजन आणि निष्कर्ष. तर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. बाय बाय.